भूमी संपादन मोहिमेदरम्यान तणाव, दुकानदारांचा मालकी हक्काच्या दुकानांची मागणी। शेगाव दिनांक 13 जुलै। शेगाव नगर परिषदेकडून मंदिर परिसरातील 17 मालकी हक्काच्या दुकानांच्या संपादनासाठी आज सकाळी सुमारे 11 वाजता कारवाई सुरू करण्यात आली। या कारवाईसाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांच्या उपस्थितीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कारवाई दरम्यान संबंधित दुकानदारांनी आमची मालकी हक्काची दुकाने संपादित करत असाल तर नवीन नगर परिषद संकुलात आम्हाला मालकी हक्काची दुकाने द्यावीत अशी मागणी केली। यावेळी दुकानदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा उल्लेख करत संबंधित कागदपत्रे अधिकाऱ्यांना दाखवले। यानंतर मुख्याधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल असे सांगितल्याचे दुकानदारांनी सांगितले। त्यानंतर अधिकारी चर्चा करण्यासाठी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गेल्याचे उपस्थितांनी सांगितले। दुपारी सुमारे 4 वाजता अधिकारी पुन्हा घटनास्थळी आल्यानंतर दुकानदारांनी आपली भूमिका पुन्हा मांडली। त्यानंतर वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले। दरम्यान नगर परिषदेने जेसीबीच्या साहाय्याने कारवाई सुरू केली। यावेळी काही नागरिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली। या कारवाई दरम्यान एक दुकान व एक घर पाडण्यात आल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली आहे। युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव। Hola,